ही गोळी नाही खायची दुपारी. हे पिलू ये नाही बस का खाली. हॅलो फ्रेंड्स. काय हॅलो फ्रेंड्स मम्मी म्हणते तसं म्हणायचं आहे ना. आता तुम्ही काय खाताय हो? डॉक्टरचा मुलगा तुम्ही काय खाणार आहे आता? काय नाव आहे त्याचं? काय बोलशील व्हिडिओ मध्ये? व्हिडिओ चालू केला का मग तू काय बोलणार? तू चालू केल्यावर काय बोलणार सांग. काय काय घेतलं तुला सांगते मी तुला. शाळेचा फर्स्ट डे ना, अजून आला नाही पण अजून ऍडमिशन घ्यायचंय ना. मग मी शाळेत जाणार आहे आता. चला शाळेत, देवांच्या शाळेत चला. आम्ही आता देवांशला अशी छान अशी क्यूट बॅग घेतली आहे. आणि अजून काय काय घेतलं बाबू तुला? उघड नाही चेन, उघड उघड. ती पाठीमागची. स्कूल साठी काय काय घेतलं आम्ही आमच्या देऊला. मैत्रिणींना सध्या आपले मुलं कसं पावसाळा सुरू झालेला आहे तर सारखे पावसात जात असतात, भिजतात, त्यांचे केस ओले होतात आणि पुन्हा मग त्यांना केसांचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आपल्या लहान मुलांना पावसाचा पाण्यामुळे केसांना अशा स्मूथपणा नाही राहत त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे. तर त्यासाठी मी आज तुमच्या बरोबर एक प्रोडक्ट शेअर करणार आहे जे की मी माझ्या भार्गवसाठी आणि देवांशसाठी यूज करत असते. तर ते प्रोडक्ट आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर ते म्हणजे मामाअर्थचं मिल्की सॉफ्ट शॅम्पू फॉर बेबीज विथ ओट्स मिल्क अँड कॅलेंड्युला. टेअर फ्री फॉर्म्युला आहे, सर्टिफाईड टॉक्सिन फ्री आहे. तर तुम्ही बघू शकता हे आहे मामाअर्थचं शॅम्पू. तर खूप छान शॅम्पू आहे. ज्यावेळेस आपले मुलं पावसात भिजतात आणि आपल्याला चिंता पडते की त्याचे केस खराब होईल, काय होईल, तर तुम्ही हे प्रोडक्ट नक्की यूज करून बघा पावसाळ्यामध्ये पण आणि इतर वेळेस पण. मी तर माझ्या देवांसाठी आणि भार्गवसाठी यूज करतच आहे. डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे, मेड सेफ आहे, पीएच बॅलन्स संतुलन राखतं. तर असे हे प्रोडक्ट आहे, मी तर यूज करते आणि तुम्हाला जर करायचं असेल तर नक्की तुम्ही पण खरेदी करा. त्याचबरोबर मी अजून दुसरं एक प्रोडक्ट दाखवते. इतकं काय आपला पावसाळा सुरू नाही, मध्येच ऊन पडतं, मध्येच पाऊस पण पडतो. तर त्यासाठी कधी कधी आपण बाहेर जातो, मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन याची पण गरज पडते या दिवसात. तर मामाअर्थ बेबी रिच मॉइश्चरायझिंग अल्ट्रा लाईट सनस्क्रीन. तर इथे तुम्ही बघू शकता हे दुसरं प्रोडक्ट मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. आणि वॉटर रेसिस्टंट आहे, सर्टिफाईड टॉक्सिन फ्री आहे, मेड सेफ आहे, डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे. 0 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी हे चालतं हे प्रोडक्ट. तर हे पण खूप छान प्रोडक्ट आहे. तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही हे घेऊ शकता. दोन्ही पण प्रोडक्ट खूप छान आहे. आणि मामाअर्थचे खूप सारे पॉझिटिव्ह पॉईंट आहे त्यामुळे आपल्याला त्यांचे प्रोडक्ट घ्यायला कोणतीही घाबरायची गोष्ट नाही. कारण मामाअर्थ हे नैसर्गिक गोष्टींपासून सगळे प्रोडक्ट बनवत असतं. आणि हे जे प्रोडक्ट मी इथून मागे शेअर केलंय तर याचे खूप सारे मला रिव्ह्यू पण भेटले, म्हणजे कमेंट पण येतात की ताई खरंच खूप छान असं हे प्रोडक्ट आहे. तर म्हटलं चला पुन्हा एकदा शेअर करू आपण हे सगळे प्रोडक्ट, म्हणून मी शेअर करते. तर तुम्हाला जर हे प्रोडक्ट खरेदी करायचे असेल तर मामाअर्थची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर देखील तुम्हाला हे अवेलेबल आहे. तिथून जर घेतलं तर तुमच्या नावाने एक झाड लावलं जातं आणि ते तुम्ही ट्रॅक देखील करू शकता. खूप छान गोष्ट आहे ही. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर मामाअर्थ हे प्लॅस्टिक पॉझिटिव्ह आहे. प्लॅस्टिक पॉझिटिव्ह असल्यामुळे ते खूप सारं प्लॅस्टिक रिसायकल देखील करतात, त्यामुळे आपल्याला घाबरायची गोष्ट नाही. आणि अजून तर मामाअर्थ हे नैसर्गिक गोष्टींपासून बनतं त्यामुळे आपल्याला साईड इफेक्ट होण्याची तर काही टेन्शनच नाही, कारण पूर्ण नैसर्गिक गोष्टींपासून बनलेलं असतं. यामध्ये कोणताही केमिकल नाहीये. आणि मामाअर्थचे हे प्रॉडक्ट मामाअर्थच्या ऑफिशियल ॲपवरती देखील मिळतात, तिथून देखील परचेस करू शकता तुम्ही. आणि ऑनलाईन देखील अवेलेबल आहे. नायका, फ्लिपकार्ट, पर्पल, ॲमेझॉन ह्या ॲपवरती अवेलेबल आहे, तिथून देखील खरेदी करू शकता. आणि तसेच लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही खरेदी करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही वेबसाईटवरती खरेदी करशाल मामाअर्थच्या त्यावेळेस जर तुम्ही माझा कोड यूज केला सपना 2024 तर तुम्हाला 20% ऑफ मिळणार आहे. ही एक खूप चांगली गोष्ट आहे, 20% ऑफ मिळतील तुम्हाला. मामाअर्थ हे इंडियन ब्रँड आहे, त्यामुळे आपण हे प्रॉडक्ट नक्कीच खरेदी करू शकतो. तर मामाअर्थचे प्रॉडक्ट जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. देवांश स्कूल मध्ये जाणार आता,
तर देवांश अशी कंपास घेतली आहे, छोटा बॉक्स असा मस्त छोटासाच घेतला असेल. त्यानंतर आई बाबा घेतीलच त्याला. पण आता आम्ही डीमार्टला गेलो होतो तर छान छान दिसलं, त्याच्यामुळे आम्हाला आवडलं म्हणून घेतलं. तर हा एक टिफिन घेतला आहे पिलूसाठी आमच्या. असं छान तुटलं नाही बाबू, त्यांनी आपल्याला एक्स्ट्रा दिले. तुटलं तर बाबूच्या याला ॲलर्जी उठली आहे. आता त्याचे पप्पा लावतील त्याला, काहीतरी ॲलर्जी झाली आहे पाण्याची वगैरे. इथं जळगावमध्ये आल्यामुळं इथल्या पाण्याची ॲलर्जी झाली. हां तुला आवडला डब्बा? टिफिन आवडला का तुला? अजून बॉटल पण घेतली आम्ही, बॉटल पण घेतली आमच्या देऊला. हे बघा छान अशी बॉटल घेतली. या 3 गोष्टी आणि एक बॅग. थांब सांगते. तर ही बॅग घेतली, हा टिफिन घेतला, ही बॉटल घेतली आणि कंपास घेतली. नाही म्हणून घेतले आम्ही, असंच आम्हाला आवडलं म्हणून. तसं शाळेत देतात वाटतं, त्यामुळे मग नाही घेतलं. ओ बा मला नाही माहिती बाबा हे कोणतं कार्टून आहे. बुबू कार्टून आहे बापरे. आणि हे कोणतं कार्टून आहे? काय नाव आहे त्याचं, त्या कार्टूनचं? या कार्टूनचं नाव काय? या कार्टूनचं काय नाव आहे? ह्या सांग ना. तस नाही करूशी, सांग बरं ह्या कार्टूनचं काय नाव आहे? तू हुशार बेबी ना? काय मिक्की? आ मोठ्याने सांग. मिक्की माऊस. ये बघा हे रडायला लागून माझ्या बोबलीला लगेच ललू येतो याला पण. हा चल चल चल. तर आज आम्ही बनवतोय साबुदाणा वडे. अरे ना मी बाकीची तयारी करून गेलो. आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो डीमार्टला शॉपिंग करायला. तर हे सगळं तयारी करून ठेवली होती. तर आम्ही थोड्या डीमार्टला शॉपिंग करायला गेलो होतो. सासू सासरे पण आले, देवांश पण आला आहे. त्याच्यामुळं देवांशला काही ड्रेस थोडीशी शॉपिंग केली, मला काही कपडे घ्यायचे होते तर ते घेतले. आणि मग बाकी शेंगदाण्याचे कूट वगैरे करून दिले होते आणि साबुदाणा भिजलेला होता. तर मग वडे करायचे होते फक्त आल्यावरती. आणि आता मग काय बटाटे पण उकडलेले होते, तर मग असं ही तयारी केली. आणि इकडे देवांसाठी बटाटा उकडतोय, तर त्याचं सेपरेट करावं लागतं मिठाचं. आता त्याच्यासाठी मिठाचा वडा पहिले करून घ्यायचा, तोपर्यंत मी माझी बाकीची तयारी करून होते. तर त्याचं विसरलं होते मी, म्हणून परत बटाटा उकडायला लावला आता. तर त्याचं उकडल्यानंतर आधी त्याचं करून घेईन वडे आणि मग आमची तळी. कारण तिखट असतं ना त्याला जास्त तिखट चालत नाही, जास्त म्हणलं पाहिजे कारण चालतच नाही तिखट. अजून सवय लावलेली नाही आम्ही त्याला तिखट खायची, त्याच्यामुळं. तर हा साबुदाणा त्याला ठेवला आहे. आणि इकडे झाले आमचे वडे, तयारी झाली. आता फक्त एवढेच राहिले, आता एवढ्यांचे गोळे करून घेते मी, मस्तपैकी वडे तयार करून घेते आणि मग तयार करते. तर आता शेवटच दाखवून तुम्हाला डायरेक्ट झाल्यानंतर. चॉकलेट पातळ होऊन चाललंय, पातळ होऊन चाललंय.